रसिको नमस्कार. ज्येष्ठ कवी गझल सम्राट सुरेश भट यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या गाण्यावर एक विशेष कार्यक्रम सादर करीत आहोत. रंगुनी रंगात साऱ्या. लेखन, निवेदन आणि संकल्पना देवेंद्र देशपांडे. ऐकूयात रंगुनी रंगात साऱ्या. सुरेश भट हे नाव शब्दांशी खेळणारा एक अवलिया जादूगार. होय, शब्दांचा जादूगार, रसिकांचा लाडका आणि मराठी गझलेला वेगळं स्थान मिळवून देणारा एकमेव गीतकार सुरेश भट. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण त्यांच्या अविस्मरणीय गीतयात्रेचा आढावा घेणार आहोत आणि त्यांच्या लेखणीनं सजलेली असंख्य गाणी आजही आपल्या हृदयाला भिडतात. जसं सूर्योदयाच्या पहिल्या किरणांसारखी ही भूपाळी म्हणजे आशेचा प्रकाश देणारी, नवचैतन्याची साथ घालणारी, सुरेश भट यांच्या या सात्विक शब्दातून उतरलेली ही भूपाळी तेवढीच दमदार केली आहे सुमनताई यांनी आपल्या सात्विक स्वरांनी आणि अर्थातच दशरथ पुजारींची चाल. ऐकूयात चल उठ रे मुकुंदा. पहाटेच्या या कोवळ्या उन्हासारखी कोमल आणि तरीही खोलवर भिडणारी ही रचना आपल्या मनातल्या असंख्य आठवणी जाग्या करणारी. सुरेश भटांच्या कवितेचा गहिरा अर्थ वेळोवेळी नव्यानं उलगडत जातो आणि त्यांचे शब्द अजरामर होत जातात. तारुण्याची मलमली ही काही वेगळीच असते. ती मोहकदार असतेच आणि रंगतदारी असते.
अनेकदा क्षणभंगूर पण. मलमली तारुण्य माझे या गीतामध्ये भट साहेबांनी प्रेमाची नाजूकता आणि त्यातला जिव्हाळा फार सुंदर टिपलाय. घरकुल या चित्रपटासाठी 1970 साली सुरेश भट यांनी हे गीत लिहिलं होतं. ऐकूयात मलमली तारुण्य माझे. तारुण्य माझे मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे मोकळा केसात माझ्या मोकळा केसात माझ्या तू जीवाला गुंफून
जीवनाच्या संध्याकाळी मन अस्वस्थ होतं, विचार गुंततात आणि या गाण्यातला प्रत्येक शब्द हा जणू एक अंतर्मुख करणाऱ्या क्षणाचा प्रत्यय देतो. हे एक गजल आहे. चंद्र आता मावळायला, चंद्र आता मावळाया लागला, चंद्र आता मावळाया लागला, प्राण माझाही ढळाया लागला, प्राण माझाही ढळाया लागला, चंद्र आता मावळाया लागला, चंद्र आता मावळाया लागला. आता शेर कसा बघा. काय तो वेडा इथेही बोलला, हा शहाणाही चढाया, हा शहाणाही चढाया लागला, मावळाया लागला. ओठ ओठाना सताऊ लागले, एक रोमांटिक शेर आहे, रोमॅन्टिक. ओठ ओठाना सताऊ लागले, श्वास गालाला छळाया लागला, श्वास गालाला छळाया लागला, चंद्र आता मावळाया लागला. पुढचं आहे. एकटा आम्ही दिवा जळतो ढणढण. आणि बघा. हालते भिंतीवरी छाया तुझी, हालते भिंतीवरी छाया तुझी, हा दिवा कैसा जळाया लागला, हा दिवा कैसा जळाया लागला, चंद्र आता मावळाया लागला. नेहमीचा तजुर्बा आहे धाडकणीचा. मी खरे बोलून तेव्हा पाहिले, मी खरे बोलून तेव्हा पाहिले, हा टळाया तू पळाया, हा टळाया लागला, चंद्र आता मावळाया लागला. गौर फरमाइए. हाक दाराने मला जेव्हा दिली, हाक दाराने मला जेव्हा दिली, उंबरा मागे वळाया, उंबरा मागे वळाया लागला, चंद्र आता मावळाया लागला. शेवटचं बघा नाटकाचा मजेदार शेर आहे. तोच मी होतो गडे, हा तोच मी, तोच मी होतो गडे, हा तोच मी, जो तुला आता कळाया, जो तुला आता कळाया लागला, चंद्र आता. सुरेश वाडकर, सुरेश भट आणि रवी दाते या तिघांच्या योगदानातून हे अतिशय सुंदर गीत निर्माण झालं. चंद्र आता मावळाया लागला, प्राण माझाही ढळाया लागला.
चंद्र आता मावळाया लागला चंद्र आता मावळाया लागला प्राण माझाही ढळाया लागला चंद्र आता मावळाया लागला ओठांना सतावू लागले ओठांना सतावू लागले श्वास गालाला छळाया लागला प्राण माझाही ढळाया लागला चंद्र आता मावळाया लागला दाराने मला जे वादले हाकदाराने मला जे वादले उंबरा मागे वळाया लागला प्राण माझाही ढळाया लागला चंद्र आता मावळाया लागला तोच मी होतो गडे हा तोच मी जो तुला आता कळाया लागला प्राण माझाही ढळाया लागला चंद्र आता मावळाया लागला एकाकीपणाच्या छायेत काही गोड आठवणी पण सोबत असतात. भट साहेबांनी आपल्या वास्तविक जीवनामध्ये अनेकदा एकांतवास हा प्यारा केला होता आणि या एकांतवासातूनच त्यांची ही विरहिणी प्रकट होते. मी एकटीच असते. श्रीकांत ठाकरेंनी या गीताला
संगीताचा साथ चढवला होता आणि निर्मला देवी यांनी हे गीत गायलं होतं. मी एकटीच असते.
बसते कधी कधी मी एकटीच माझी असते कधी कधी गर्दीत भोवतीच्या गर्दीत भोवतीच्या नसते कधी कधी मी एकटीच माझी असते कधी कधी. पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि गझल सम्राट सुरेश भट यांचं एक अतूट नातं. या नात्याची सुरुवात फार गंमतशीर पद्धतीनं झाली. हृदयनाथ मंगेशकर यांना एकदा त्यांच्या गीताचे बोल एका साध्याशा कागदावर सापडले आणि या गीताचा शोध घेत घेत ते सुरेश भटांपर्यंत पोहोचले. मंगेशकर आणि सुरेश भट यांच्यातलं एक अनोखं नातं सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या या गीतामध्ये आहे. तसं बघायला गेलं तर हे गीत जयश्री गडकर यांच्या चित्रपटासाठी सुरेश भट यांनी लिहिलं होतं. अनेक दिवस झाले तरी त्यांना हे गीत सुचत नव्हतं आणि शेवटी हॉटेलमधून त्यांनी चेकआउट केलं आणि बिल दिलं आणि त्या बिलाच्या कागदावर जाता जाता रिक्षात बसून त्यांना हे गीत सुचलं, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. पण दुर्दैव असं की हे गीत जयश्री गडकरांच्या चित्रपटामध्ये घेता आलं नाही. तोपर्यंत चित्रपट तयार झाला होता. पण हृदयनाथ मंगेशकरांकडे ही आठवण होती. जेव्हा उंबरठा चित्रपट जब्बार पटेल करत होते तेव्हा मंगेशकरांनी जब्बार पटेलांना सांगितलं या गाण्याबद्दल आणि हे गाणं उंबरठा चित्रपटामध्ये घेतलं गेलं. या गीताची आणखी एक आठवण अशी आहे की या गीताच्या दुसऱ्या अंतरामध्ये कळेना मी पाहते कुणाला कळेना हा चेहरा कुणाचा पुन्हा पुन्हा भास होत आहे कोणीतरी आरशात आहे असं ह्या पूर्वीच्या गीतामध्ये होतं. रेकॉर्डिंग करत असताना हे गाणं कुठंतरी खटकायला लागलं. मग लता दिदींनी भट साहेबांना विनंती केली की हे फेरफार काय होऊ शकतो का ह्या गाण्यामध्ये. तेव्हा भट साहेबांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे स्पष्ट नकार दिला आणि यामध्ये कुठलाही फरक होणार नाही असं सांगितलं. रेकॉर्डिंगची तर वेळ झालेली होती. शेवटी मंगेशकरांनी शांताबाईंना फोन केला आणि शांता शेळकेंनी त्यांची ही अडचण दूर केली आणि क्षणात सुचवून दिलं की या ओळीमध्ये तुझे हसू आरशात आहे असं टाका. आणि हे टाकल्यानंतर गीताचं रेकॉर्डिंग झालं आणि हे सुंदरसं गीत जन्माला आलं, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. ऐकूयात सुन्या सुन्या मैफिलीत. मैफिलीत
स्वप्नात सावळ्यांची कशास केलीस आज रे तू दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजूनही वाटते मला की अजूनही चांदरात आहे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. भटसाहेब हे नुसतेच गीतकार, गझल सम्राट किंवा शेर शायर नव्हते. ते उत्तम गायकही होते, उत्तम बासरीवादक होते, उत्तम प्लेयर होते आणि व्यायाम करून त्यांनी शरीर सौष्ठवही तेवढंच जपलं होतं. भटसाहेब एकदा सहज म्हणून पाय मोकळे करण्यासाठी फिरायला गेले असताना त्यांना एक बासरीवादक निवांतपणानं बासरी वाजवण्याचा आनंद घेत होता आणि हे बासरीचे सूर होते भटियार रागामधले. आणि हा भटियार राग ऐकून भटसाहेबांना एक गाणं आणि चाल दोन्ही सुचलं आणि ते गाणं होतं मालवून टाक दीप. अर्थात या गीताला हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आणि लता दिदींचा हा स्वर यामुळे हे गाणं अजरामर झालेलं आहे. ऐकूयात. मालवून टाक दीप चेतवून अंग अंग राजसा किती दिसात लाभला निवांत संग. मालवून टाक दीप चेतवून अंग अंग राजसा किती दिसात लाभला निवांत संग. मालवून टाक दीप. त्या तिथे फुला फुलात
जीवनात रंग असतात, त्यांचं वेगळं वेगळं छायाचित्र असतं आणि या रंगांची बरसात केलंय ती रंगोनी रंगात या गीतामध्ये. या गीतातनं त्यांना एवढं सांगायचंय की मी रंगोनी रंगात सगळ्यात आहे, पण तरी सुद्धा मी मोकळा आहे. म्हणजेच संसारामध्ये तुम्हाला राहून सुद्धा विरक्त कसं होता यावं, कदाचित याचंच त्यांनी तत्वज्ञान या गाण्यात सांगितलं असावं. या गाण्याची पण गंमत अशी आहे, सुधीर मोघे हे आजपर्यंत आपल्याला गीतकार म्हणून माहिती आहेत, पण ते संगीतकार म्हणून सुद्धा ह्या गाण्याच्या रूपानं आपली कारकीर्द त्यांनी केली. एका दिवाळी अंकामध्ये भटसाहेबांचं हे गाणं त्यांना सापडलं होतं आणि हे काही केल्या त्यांच्या डोक्यातनं गाणं जाईना. शेवटी त्यांनी आपल्याला सुचेल अशी चाल लावली आणि देवकी पंडितांच्या आवाजामध्ये हे गाणं रेकॉर्ड केलं. ऐकूयात रंगोनी रंगात साऱ्या. रंगुनी रंगात साऱ्या रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा रंग माझा वेगळा भोगजे येती कपाळी भोगजे येती कपाळी भोगजे येती कपाळी ते सुखाने भोगतो भोग जे येती कपाळी ते सुखाने भोगतो अनकळा झाल्या कधीच्या अनकळा झाल्या कधीच्या सोशिल्या ज्या ज्या कळा कोण जाणे कोठुनी या कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे मी असा की लागती ह्या मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा राहती माझ्या सवेही आसवे गीतांपरी राहती
तात्पर्य माझे सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा माणसांच्या मध्यरात्री माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी माझी आसाठी न माझा पेटण्याचा सोहळा माझी आसाठी न माझा पेटण्याचा सोहळा रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा रंग माझा वेगळा रंग माझा वेगळा. हा शेर सम्राट, गझल सम्राट 39व्या विदर्भ साहित्य संमेलनाचा अध्यक्ष पण होता. त्याचबरोबर एल्गार, काफला, झंझावत, रंग माझा वेगळा, रसवंतीचा मुजरा, रूपगंधा, सप्तरंग इत्यादी काव्यसंग्रही त्यांनी प्रकाशित केले. त्यांच्या या साहित्यिक योगदानाबद्दल त्यांना दमाणी पुरस्कार आणि मराठी उर्दू पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. असा हा थोर अवलिया, लेखक, शिक्षक, पत्रकार, गझल सम्राट, गीतकार, गायक, वादक जितका हळूवार होता तितकाच विद्रोही. आयुष्यभर संघर्षमय जीवन जगत आणि त्या जगण्यातून आलेलं दुःख, अवेलना, एकांत हा सगळा शब्दात, कवितेत, गझलमध्ये मांडून त्यांनी मराठी साहित्याची खूप मोठी सेवा केली आहे. असा हा विलक्षण सामर्थ्यवान गझल सम्राट 14 मार्च 2003 या जगाचा निरोप घेऊन अनंताच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाला. जात जात त्यांचं हे गीत ऐकूयात, आता जगायाचे माझे किती क्षण राहिले. श्रोते हो, या गीताबरोबर त्यांना मी कसा वाटला हे जरूर कळवा. चॅनलला सबस्क्राईब करत राहा, लाईक करा. धन्यवाद. निरोप देतो. आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले. आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले. आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले. माझ्या धुळीचे शेवटी येथे
हृदयात विझला चंद्रमा नयनी न उरल्या तारका हृदयात विझला चंद्रमा नयनी न उरल्या तारका आई म्हणायाला तुझे हे आपुले पण राहिले आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले होता न साधा येवढा जो शब्द मी तुझला दिला होता न साधा येवढा जो शब्द मी तुझला दिला एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले जगायाचे असे माझे किती क्षण राहिले माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले